असं म्हटलेलं आहे. बायको तर सगळ्यांना मिळते, पण उत्तम गृहिणी मिळणं हे देवाकडचा भाग आहे. हा देवाचा आशीर्वाद आहे. आणि परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी सांगतं, ज्याला गृहिणी लागते त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. अनुग्रह म्हणजे देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि प्रियांनो, त्यासाठी नवरा आणि नवरी मुलगी ज्या वेळेला सासरी जाते त्यावेळेला तिने उत्तम गृहिणी होणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि मग त्या उत्तम गृहिणीचं लक्षणं काय आहे की आपण पवित्र शास्त्रामध्ये दिलेले लक्षणं आपण वाचूया की उत्तम गृहिणी कशा प्रकारे होऊ शकते. पहिलं त्याचं लक्षण आहे की ती अमरण आपल्या नवऱ्याचं हित सांभाळते. नीतिसूत्र याचा 31 अध्याय आणि 12 वचन आहे. यामध्ये असं सांगितलेलं आहे की गृहिणी उत्तम प्रकारे आपल्या नवऱ्याचं हित सांभाळते. अहित ती कधीच पाहत नाही. म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीला सदैव आपल्या नवऱ्याची काळजी असते, आपल्या नवऱ्याची चिंता असते आणि आपल्या नवऱ्याचा जो काही कामधंदा असेल, व्यापार असेल, तो सुरळीत चालावा म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते. त्याचप्रमाणे जर नवरा नोकरीला असेल तर त्या नोकरीमध्ये त्यांना उत्तम पगार मिळावा, चांगले प्रमोशन मिळावे, वरच्या स्टेप त्यांना मिळाव्या, यासाठी सुद्धा ती काय करत असते, देवाकडे तिने प्रार्थना करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या नवऱ्याचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी सुद्धा ती काय करत असते, देवाकडे प्रार्थना करत असते. तुम्ही करायला पाहिजे. हे तिचं एक प्रकारचं ती आपल्या नवऱ्यासाठी हित सांभाळून करत असते. तिसरी गोष्ट आहे की नीतिसूत्र याचा 31 अध्याय 13 वचनामध्ये सांगितलं की ती आनंदाने आपल्या हाताने काम करते. लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या हाताने काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला पाहिजे. जर स्त्री आळशी असेल तर ती आपले कामं जे आहे, घरचे कामं जे आहेत ती हाताने करू शकत नाही. आळशी मुलगी केव्हाही उशिरा उठणार, त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या उशिरात सुरू होणार. चहा 8ला होणार, ब्रश 9ला होणार, नाश्ता 10 वाजता होणार आणि बाकीचे सगळे कामं लेट होत जाणार. म्हणून प्रियांनो, या ठिकाणी बायबल असं सांगतं की जी उत्तम गृहिणी असते ती आनंदाने स्वतःच्या हाताने आपल्या कुटुंबाचं काय करते, रक्षण करते, सांभाळ करते आणि आपली कामे ती स्वतः करत असते. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की ती आपल्या कुटुंबाची अन्न सामुग्रीची व्यवस्था करते, म्हणजे स्वयंपाक करते, अन्न सामुग्रीची व्यवस्था करते. नीतिसूत्र याचा 31 अध्याय आणि 15 वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि प्रियांनो, रात्र संपताच ते लवकर उठते आणि आपले ज्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ती काय करत असते, अन्न तयार करत असते. आणि हे करायलाच पाहिजे. स्त्रीचं, उत्तम स्त्रीचं हे लक्षण आहे. जी स्त्री आळसपणामध्ये आपला दिवस घालवते, आळसपणामध्ये सगळ्या गोष्टी करते, ती आपल्या नवऱ्याचं हित पण करू शकत नाही आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या अन्नाची व्यवस्था सुद्धा ती करू शकत नाही. अशा मुलीला आपण गृहिणी म्हणू शकत नाही. ती फक्त बायको आहे, ती फक्त बायको म्हणून राहील. पण उत्तम गृहिणी ज्याला लागते, देवाचं वचन आपण या ठिकाणी ऐकत आहोत की उत्तम गृहिणी ज्याला लागते त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. आणि म्हणून प्रियांनो, उत्तम गृहिणी असणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे. या स्त्रीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आपल्या कुटुंबाची काळजी करायला पाहिजे, अन्नाची व्यवस्था करायला पाहिजे. आणि आपण जसं आता वचन त्यांच्याकडून वधून घेतलं की सुखात, दुःखात, श्रीमंतीत, आनंदात, सर्व क्षणामध्ये ते दोघंही एकमेकाला काय करतील, साथ देतील. मग सुखामध्ये असू द्या, गरिबीमध्ये असू द्या, दुःखात असू द्या किंवा अगदी श्रीमंतीमध्ये असू द्या, त्यांनी आपलं हित त्या मुलीने पाहायला पाहिजे. आणि हे दोघं देवाचं काम आहे. आणि प्रियांनो, जर देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही जर संसार घातला, अर्थात दोघांचं पण काम आहे, नवऱ्या मुलाचं पण काम आहे आणि मुलीचं पण काम आहे. जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे आपलं वैवाहिक जीवन जर सुरू केलं तर निश्चितच परमेश्वर त्या ठिकाणी त्याचा अनुग्रह तुम्हाला देईल. आणि 28:28 परमेश्वराने मग फार मोठे आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत. तो म्हणतो की
मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडतील, मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडतील, म्हणजे ऑटोमॅटिक आपलं आयुष्य वाढतं. आपण नातवंड परतुंड हे सुद्धा आपण पाहू शकतो. म्हणजे देवाचा तो अनुग्रह आहे की आपलं आयुष्य तर वाढतं, पण आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचं सुद्धा आयुष्य वाढतं. आणि म्हणून प्रियांनो, देवाचं भय आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणं आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आपला संसार सुरू करणं याला फार महत्व आहे. बायबल याला महत्व देतं, कारण परमेश्वर म्हणतो मी तुला अनुरूपचा सहकारी निर्माण करीन आणि तो मुलीही तोडू नये. आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळ किंवा आपले जे जवळचे लोक आहेत हेच लोक संसार मोडण्यासाठी पटाईत पण असतात. म्हणून देवाचं वचन या ठिकाणी मी प्रथमच तुमच्याकडून वधवून घेतलं की जर अडचणी माहिती असतील तर तुम्ही आता सांगा, आणि जर सांगायच्या नसतील तर तुम्हाला कायमस्वरूपी बंद ठेवायचे आहे. आणि म्हणून प्रियानो, देवाच्या वचनाप्रमाणे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही आपला संसार स्थापा. देव निश्चितच तुम्हाला त्याचा अनुग्रह करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद देईल.